नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला नेहमीप्रमाणे काल सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम नंबर किती 2 बघणार आहोत. कोणाचा? सोनल अँड मिनलचा. बघा मी सर्वात पहिले प्रॉब्लेम असतो फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट ऑफ मेसर्स सोनल अँड मिनल. बघा खाली आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2020. खाली आपल्याला डेबिट बॅलन्सेस दिलेले आहे, काही डेबिट बॅलन्सेस त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आणि खाली आपल्याला काय दिलेले आहे? ॲडजस्टमेंट दिलेले आहे. बघा उदाहरण सोडवण्यापूर्वी मी काय केलेले आहे? ट्रेडिंग अकाउंट काय केलेले आहे? ड्रॉ करून घेतलेले. ट्रेडिंग अकाउंटची डावी साईड कोणती? डेबिट, उजवी साईड क्रेडिट. ट्रेडिंग अकाउंटची सर आपण सुरुवात करतो नेहमी कशाने? टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. त्यानंतर काय लिहितो आपण? टू परचेसेस. टू परचेसेस लेस परचेस रिटर्न. त्यानंतर क्रेडिट साइडला काय लिहायचं? बाय सेल्स. त्यानंतर लेस करायचं सेल्स रिटर्न आणि सर्वात शेवटी लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं. हे पण तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने तयार करतो आपण. त्यानंतर मी काय केलं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पहिला कॉलम पर्टिक्युलर पार्टनरचे नाव दिले. पार्टनरचे नाव कोण? सोनल मिनल. परत क्रेडिट साइडला पर्टिक्युलर सोनल अँड मिनल. त्यानंतर आपण काय केलं? बॅलन्स शीट तयार केली. वो बॅलन्स शीट इथे डेबिट क्रेडिट लिहायचं नाही. बघा उदाहरणाची सुरुवात करायची आपल्याला. आता उदाहरणाची सुरुवात नेहमीप्रमाणे करायची. आपण कुठून सुरुवात करतो? ॲडजस्टमेंट पासून. बघा पहिली ॲडजस्टमेंट बघा सर्वांनी ॲडजस्टमेंट पासून सुरुवात करायची आहे. द स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2020 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹29,000. बघा स्टॉक ऑन 31 मार्च 2020 तिथे रेश मारा 31 मार्च 2020. बघा आपलं वर्ष फॉर द इयर एंडेड कधी आहे? 31 मार्च 2020. सर आपलं वर्ष 31 मार्च 2020 ला काय आहे? संपतंय. म्हणजे आपला वर्षाचा शेवटचा स्टॉक आहे. म्हणजे हा स्टॉक कोणता झाला? क्लोजिंग स्टॉक झाला. किती तो? 29,000. क्लोजिंग स्टॉक कोण लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला क्लोजिंग स्टॉक किती तो? 29,000. 29,000 रुपये. सर नियमाप्रमाणे द्यायचे प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट दिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. कोणत्याही प्रकारची स्टॉक असो तो आपला काय असते? असेट असते. बघा स्टॉक फक्त सुरुवातीला लिहू नका कारण स्टॉक आपली कोणता आहे? करंट असेट आहे. स्टॉक 29,000. 29,000 रुपये. त्यानंतर दोन इफेक्ट झाले. पुढचे ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹700. आउटस्टँडिंग सॅलरी वरून ॲडजस्टमेंट कशावर आहे? सॅलरीवर आहे. सॅलरी कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला सुरुवातीला लिहायचं टू सॅलरी. सर्वात पहिले बॅलन्स घ्यायचा कोणता घ्यायचा? ट्रायल बॅलन्सचा. बघा ट्रायल बॅलन्सला सॅलरी किती दिलेली आहे? 1,300 वरून 4 नंबरला आहे बघा 1,300 रुपये सॅलरी दिलेली. 1,300 रुपये. आणि काल सांगितल्याप्रमाणे आउटस्टँडिंग सांगितलंय. आउटस्टँडिंग म्हणजे काय? द्यायचे बाकी. म्हणजे आपण ऑलरेडी 1,300 रुपये दिले. अजून जे काय म्हणतात आपले किती? 700 रुपये द्यायचे बाकी. म्हणजे आपल्याला देणं लागतं. म्हणून आउटस्टँडिंग नेहमी ऍड करता. ऍड आउटस्टँडिंग किती दे? 700. म्हणजे असे आउटरला गेले 2,000. सर प्रत्येक ॲडजस्टमेंटची द्यायची नेहमी दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट दिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आउटस्टँडिंग. आता हा इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणजे पैसे द्यायचे हो, पैसे देणे. म्हणून दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. लायबिलिटीज म्हणजे काय? देणं. मग आउटस्टँडिंग सॅलरी फक्त सुरुवातीला लिहायचं. आउटस्टँडिंग शॉर्टकट कसं? O/S आउटस्टँडिंग सॅलरी किती दे? 700. जे काही आपल्याला ॲडजस्टमेंट मध्ये अमाउंट दिलेली तीच अमाउंट घ्यायची. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलंय त्यांनी? थर्ड ॲडजस्टमेंट वेजेस पेड इन ॲडव्हान्स टू वर्कर्स ₹1,200.
वेजेस ऍडजस्टमेंट कशावर आहे कोणता शब्द ओळखीचा वाटतो तुम्हाला वेजेस वेजेस आपण कुठे लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणून इथे लिहायचं टू वेजेस बघा वेजेस सर सर्वात पहिले बॅलन्स देताना कोणता घ्यायचा ट्रायल बॅलन्सचा वेजेस बघा शेवटून दोन नंबर दिले डेबिट बॅलन्सेस कारण डेबिट झाले ना आपण डेबिट बॅलन्सेस 2800 रुपये 2800 आणि आता त्यांनी काय म्हटले ते ऍडव्हान्स शब्द खाली रेश मारा भाऊ ऍडव्हान्स म्हणजे काय आगाऊ रक्कम दिलेली मी जास्तीची रक्कम दिली सर आउटस्टँडिंग नेहमी काय करायचं ऍड करायचं ऍडव्हान्स किंवा प्रीपेड नेहमी लेस करायचं काय करायचं लेस करायचं किती ते 1200 बघा 2800 मधनं 1200 गेले तर आपले पैसे होते किती 1600 बघा ही जास्तीची दिलेली रक्कम ही आपली काय असेल ऍडव्हान्स किंवा प्रीपेड याचा दुसरा इफेक्ट जातो नेहमी बॅलन्स शीटच्या असेट साइडला किती आहे म्हणा इथं काय म्हणतात ऍडव्हान्स पेड टू वेजेस किती दे 1200 बघा ऍडव्हान्स म्हणजे कसं असतं समजा हे ह्या कंपनीचा मालक आहे त्यांनी बी हा त्याचा काय आहे वर्कर आहे त्यांनी त्याला जास्तीचे पैसे देऊन ठेवले किती 2000 रुपये जास्तीचे देऊन ठेवले जर याचा कदाचित तो वर्कर नंतर कामावर नाही आला तर ते पैसे आपल्याला काय राहतील येणार राहतील म्हणून ते आपली असेट दाखवावं लागते ऍडव्हान्स पेड टू वेजेस 1200 त्यानंतर depreciation on land and building at 5% and plant and machinery at 10% per annum डेप्रिसिएशन म्हणजे काल पण सांगितलं मी डेप्रिसिएशन म्हणजे आपल्या वस्तूची आपल्या असेटची आपल्या मालमत्तेची किंमत काय होते कमी होते म्हणून डेप्रिसिएशन सर्वात पहिले कशावर सांगितले त्यांनी लँड अँड बिल्डिंग म्हणजे काय हो असेट आहे बघा म्हणून मी असेट साइडला लिहितो सुरुवातीला लँड अँड बिल्डिंग बघा ऍडजस्टमेंट त्याच्यावर लँड अँड बिल्डिंग सर्वात पहिले कोणती अमाऊंट घ्यायची ट्रायल बॅलन्सची डेबिट साइडला दिलेली असेल बघा लँड अँड बिल्डिंग किती दी 50,000 आहे आणि डेप्रिसिएशन म्हणजे आपल्या वस्तूची किंमत काय होती कमी होती म्हणून लेस करायचं डेप्रिसिएशन त्यांनी किती टक्के सांगितले बघा लेस 5% डेप्रिसिएशन डीपी बघा 50,000 वर 5% डेप्रिसिएशन काढायचे कसं काढशाल 50,000 वर 5% डेप्रिसिएशन काढण्यासाठी बघा 50,000 गुणिले किती टक्के 5% म्हणजे 5 भागिले 100 बरोबर डेप्रिसिएशन कसं काढायचं 50,000 गुणिले किती टक्के 5% 5 भागिले नेहमी करायचा डिवाइड बाय 100 हा शून्य गेला म्हणजे 500 into 5 म्हणजे किती ती 2500 म्हणजे 2500 रुपये म्हणून 2500 रुपयाने माझ्या असेटची किंमत काय झाली हो कमी झाली म्हणून 50,000 मधनं 2500 गेले किती अमाऊंट उरेल 47,500 बघा माझ्या असेटची किंमत काय झाली कमी झाली माझा प्रॉफिट होईल का नाही सर माझ्या असेटची किंमत जर कमी झाली ना तर माझा काय होईल लॉस होईल म्हणून नॉमिनल अकाउंटिंग म्हणून सर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून याचा दुसरा इफेक्ट देताना नेहमी द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण डेप्रिसिएशन काढतो नेहमी वर्षाच्या शेवटी म्हणून ते सुरुवातीला लिहायचं नाही टू डेप्रिसिएशन डीपी ऑन कशावर आहे लँड अँड बिल्डिंग किती दे 2,500 रुपये त्यानंतर बघा अजून कशावर सांगितले प्लांट अँड मशिनरी ऍट 10% सर परत आपल्याकडे असणारे प्लांट अँड मशिनरी आपले काय असेल असेट असेल म्हणून लिहायचं असेट साइडला प्लांट अँड मशिनरी बघा किती दी 22,000 रुपये 22,000 सर परत त्याच्या डेप्रिसिएशन सांगितले लेस
10% depreciation less 10% depreciation. सर 22,000वर 10% फक्त काय करायचा, एक शून्य काढून टाकायचं. किती 2,200. जर तसं जमत नसेल तर असं करायचं परत 22,000 गुणिले 10 भागिले किती टक्के 10 टक्के 10 भागिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. डेप्रिसिएशन किती आलं 2,200 रुपये. 2,200 बघा 22,000 मधनं जर 2,200 रुपये गेले तर किती होतील 19,800 रुपये होतील. बघा माझ्या असेटची किंमत 22,000 होती, ती झाली 19,800. माझा लॉस किती झाला 2,200 रुपये. सर आपला लॉस झाला, आपला काय झाला लॉस झाला. मग याचा दुसरा इफेक्ट त्याचा पुढे द्यायचा परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू depreciation on plant and machinery. किती ते 2,200 रुपये. दोन इफेक्ट झाले का, फक्त ऍडजस्टमेंट द्यायचे दोन इफेक्ट. बघा त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, राईट ऑफ ₹1,000 फॉर फर्दर बॅड डेज. माझे ना 1,000 रुपये काय झाले बुडाले. वरनो बॅड डे नेहमी लेस करायचे कशामधनं डेटर्स मधनं. तर डेटर्स काय असतं, ज्या व्यवसायामध्ये मी जे कोणाला उधारीने माल विकतो त्यांना काय म्हणतो डेटर्स म्हणतो. त्यांच्याकडून मला पैसे काय राहतात येणार राहतात, म्हणून डेटर्स माझी काय असेल असेट असेल, म्हणून डेटर्स. बघा डेटर्स लिहिले, डेटर्स म्हणजे काय असेट आहे. नेहमी बॅलन्स देताना कोणता घ्यायचा ट्रायल बॅलन्सचा. बघा ट्रायल बॅलन्स काय दिलेले त्यांनी डेटर्स. सगळे डेटर्स दिलेले बघा 25,000 रुपये. 25,000 रुपये 25,000 दिलेले. बॅड डेट्स म्हणजे माझे पैसे काय झाले बुडाले, म्हणून लेस करायचे बॅड डेट्स. किती ते किती बुडाले बघा ऍडजस्टमेंट मध्ये 1,000 लेस बॅड डेट्स 1,000 रुपये. म्हणजे आउटरला गेले किती 24,000 रुपये. सर याचा दुसरा इफेक्ट पुढे द्यायचा. मुलांनो माझे पैसे बुडाले ना तर माझा काय होईल प्रॉफिट होईल ना, नाही सर काय होईल लॉस होईल. माझे पैसे काय झाले बुडाले तर माझा लॉस होईल, म्हणून याचा दुसरा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. बघा मी तरी तो टू बॅड डेज. हा सर पण काय झालं माहिती का, ट्रायल बॅलन्सला पण बाकी आहे ना. ट्रायल बॅलन्सला दिलेले बघा त्यांनी 650 रुपये दिलेले. बघा ट्रायल बॅलन्सचा बॅलन्स घ्यायचे ना, विनरला घ्यायचे 650 रुपये. त्याच्यात ऍड करा हे कोणते हे झाले आपले ओल्ड बॅलन्स जे ट्रायल बॅलन्सला दिलेले. आता हे कोणते बॅड डेज न्यू बॅड डेज. हे कोणते न्यू. किती 1,000 रुपये म्हणजे असे आउटरला गेले 1,650 रुपये. बघा बॅचेस घेतले मी, पण सुरुवातीला कोणते घेतले ट्रायल बॅलन्स ते त्याच्यात ऍड केले. जर तुम्ही सेपरेटली दिले तरी चालतील. त्यानंतर बघा 5 ऍडजस्टमेंट झालेले आहेत आपल्या. त्यानंतर पुढे जायचं. ऍडजस्टमेंट झाल्या सर्वात पहिले महत्त्वाचं काम ऍडजस्टमेंटला जास्त मार्क असताना, म्हणून मी काय करतो ऍडजस्टमेंट सर्वात पहिले सोडून घेतो. त्यानंतर पुढे जायचं ट्रायल बॅलन्स कडे. ट्रायल बॅलन्स कडे बघा डेबिट बॅलन्सेस दिलेले. डेबिट बॅलन्सेस सुरुवातीला दिलेले ओपनिंग स्टॉक. डेबिट बॅलन्स ट्रान्सफर करत असताना ते नेहमी करायचे डेबिट साइडला. जर इथे नसेल करायचे तर कुठे करायचे बॅलन्स शीटच्या असेट साइडला, बिकॉज असेट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. सर डेबिट बॅलन्स ट्रान्सफर करायचे एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला, नाही तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बघा सुरुवातीला दिले ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. बघा सुरुवातीला ओपनिंग स्टॉक लिहायचे आपल्याला 18,000. त्यानंतर काय कॅश इन आहे. सर कॅश माझ्याकडे असणारी कॅश माझी काय असते असेट असते, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला नेहमी लिहायचं कॅश इन हँड. कॅश आपले असेट आहे. किती ती बघा 2,400 रुपये. त्यानंतर डिस्काउंट अलाउड. माझा परचेस केलेला माल जास्त प्रमाणात विकला जाओ म्हणून मी काय करतो समोरच्या व्यक्तीला डिस्काउंट देतो. जर मी डिस्काउंट दिला तर माझा प्रॉफिट होईल का नाही, माझा काय होईल लॉस होईल. जर माझा लॉस झाला म्हणून नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून डिस्काउंट अलाउड लिहायचे नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू डिस्काउंट अलाउड. किती ते 900.
त्यानंतर बघा सॅलरी, मला काही जी काही सॅलरी द्यावी लागते तो माझा लॉस आहे, मला जो माझा खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला ऑलरेडी लिहिलेलं आहे ऍडजस्टमेंट मध्ये सॅलरी. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग माझ्याकडे असणारी बिल्डिंग माझी असेट आहे म्हणून मी बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड अँड बिल्डिंग लिहिलेली आहे. आपल्या ऍडजस्टमेंट मध्ये झालेले आहे त्याच्यामुळे डबल लिहायचं नाही. त्यानंतर प्लांट अँड फर्निचर आहे, फर्निचर झालंय का नाही, माझं फर्निचर माझी असेट आहे म्हणून असेट साईडला फर्निचर किती ते बघा 18,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी माझी असेट आहे ऑलरेडी झालेले डबल लिहायचं नाही. त्यानंतर सन्ड्री डेटर्स झालेले. इंटरेस्ट पेड, मी काय केलं इंटरेस्ट पेड केलं, माझा काय झाला लॉस झाला म्हणून डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सर्व लॉस एक्सपेन्सेस पुढे लिहितो डेबिट साईडला टू इंटरेस्ट पेड. बघा अमाऊंट 850. त्यानंतर बॅटेज, तर बॅटेज झाले आपले, हो सर झाले बॅटेज झाले, परत लिहायचे नाही. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, मला माझ्या ऑफिसमध्ये जी काही प्रिंटिंग अँड स्टेशनरी लागते त्यासाठी मला वेगळा खर्च करावा लागतो, त्यामुळे माझा काय खर्च होतो माझा लॉस होतो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200. त्यानंतर परचेसेस, बघा परचेसेस सर परचेसेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला बघा टू परचेसेस ऑलरेडी प्रो फॉर्मा मध्ये लिहिलेले आहे आपण 32,000 32,000. त्यानंतर वेजेस, सर वेजेस झालेले परत लिहायचं नाही. त्यानंतर सेल्स रिटर्न, बघा ट्रायल बॅलन्सला अशी एकच गोष्ट आहे की ती काय केलेली असते उलटी लिहिलेली असते, म्हणजे मी काय सांगितले डेबिट बॅलन्स डेबिटलाच लिहायचे, तिथे नसेल लिहायचं तर असेल साईडला लिहायचं. फक्त सेल्स रिटर्न कुठे दिलेले असते डेबिट साईडला, कारण तो माल आपल्याकडे येत असतो ना म्हणून त्यांनी ते डेबिट साईडला दिलेले असते. बघा सेल्स रिटर्न किती ते 1800 सेल्स रिटर्न अशी एकच गोष्ट आहे की जी तुम्हाला क्रेडिट साईडला लिहायची. त्यानंतर बघा क्रेडिट बॅलन्सेस, सर आता कोणते बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे क्रेडिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर करताना क्रेडिट साईडलाच करायचे, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सर जर आमचा मूड इथे नसला करायचा, जर आम्हाला इथे करायचंच नाही क्रेडिट साईडला तर मग कुठे करायचं, तर मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला करायचं. बघा सुरुवातीला दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट, आपण ऑलरेडी सेपरेट पार्टनरचं कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे. पार्टनरचा सुरुवातीचा बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स म्हणून मी क्रेडिटला लिहितो, क्रेडिटला लिहिताना नेहमी सुरुवातीला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा सोनलचा बॅलन्स किती आपला पार्टनर आहे 35,000 35,000 आणि मिनलचा पण तेवढाच आहे 35,000. त्यानंतर बघा काय दिलेले सेल्स दिलेले, सर सेल्स परचेस कुठे लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला, सेल्स कुठे ट्रेडिंगच्या क्रेडिटला किती ते 47,200 रुपये. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स सर डेटर्स माझी काय असेल ते, क्रेडिटर्स माझी काय असेल लायबिलिटीज असेल म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती बघा 29,000. त्यानंतर बिल्स पेबल, बिल्स पेबल, बिल्स पेबल पण माझी काय लायबिलिटीज आहे बिल्स पेबल, बिल्स पेबल काय लायबिलिटीज आहे 7,000. त्यानंतर बँक लोन, सर मी जे काही बँकेकडून लोन घेतो ते मला ते काय करावं लागतं, मी काय बँकेला जाऊ का की मला बँक मला फुकट लोन देईल, नाही सर मला ते पैसे त्यांना परत व्याजासहित परत द्यावे लागतात, बँकेचं लोन मला द्यावं लागतं, लायबिलिटीज माझं देणं आहे म्हणून बँक लोन नेहमी लिहायचं लायबिलिटीज साईडला. बँक लोन किती ते बँक लोन 20,000. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह, परत रिसिव्ह शब्दाकडे रेश मारा, रिसिव्ह झाले म्हणजे मला काय झाले मिळाले, मला पैसे मिळाले, मला पैसे मिळाले, माझा काय झाला फायदा झाला. बघा क्रेडिट ऑल इन्कम इन गेन, मला जर फायदा झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्काउंट रिसिव्ह, मी जर डिस्काउंट देतोय तर माझा लॉस होतोय म्हणून ते मी कुठे लिहितो डेबिटला, पण डिस्काउंट मिळतोय आता मला तर माझा फायदा वरती एक म्हणून सोडून लिहायचं नेहमी बाय डिस्काउंट
रिसिव्ड किती ते 1500 रुपये. त्यानंतर परचेस रिटर्न, बघा सेल्स रिटर्न डेबिटला देतात आणि परचेस रिटर्न क्रेडिटला देतात. मग परचेस रिटर्न 2200 रुपये लेस करायचे. बघा सर सर्व ट्रायल बॅलन्स झाला, सर्व ऍडजस्टमेंट झाल्या. मी काय सांगितलंय, ऍडजस्टमेंट सोडवत असताना सुरुवात ऍडजस्टमेंट पासून करायची. ऍडजस्टमेंट सोडवत असताना प्रत्येक ऍडजस्टमेंटची द्यायची नेहमी किती इफेक्ट, 2 इफेक्ट. ट्रायल बॅलन्स नंतर काय करायचं, ट्रान्सफर करायचा. ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करताना एक तर इफेक्ट डेबिट बॅलन्स डेबिटलाच करायचे, तिथे नसेल करायचे तर असेटला करायचे. क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर करताना फक्त क्रेडिटलाच करायचे, तिथे नसेल करायचे तर पुढे करायचे लायबिलिटी साइडला करायचे. बघा आता अकाउंट क्लोज करत असताना सर्वात पहिले कोणता अकाउंट क्लोज करणार आहे तुम्ही, ट्रेडिंग अकाउंट. बघा 32,000 बद्दल 2200 रुपये गेले, किती होतील 29,800 रुपये. त्यानंतर बघा सेल्स पण सेल्स रिटर्न गेले, 47,200 बद्दल 1,800 रुपये गेले, तर किती होतील 0 0 12 4 5 म्हणजे 45,400 रुपये आपले शिल्लक राहिले. बघा नंतर ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला की कोणती साईड असते ती डेबिट का क्रेडिट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त येते. बघा किती येते, व्यवस्थित करा, सर्वांनी टोटल करत चला. एकदम माझ्यावर विश्वास ठेवू नका, टोटल तुम्ही स्वतः करत जा. बघा किती येते 45,400 आणि 29,000. 0 0 0 5 14 4 3 7 म्हणजे 74,400 रुपये आपल्याला येते. क्रेडिट साईड जास्त येते. बघा 74,000 ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त येते 74,400 रुपये. त्यानंतर डेबिट साईड बघा किती येते, आता डेबिट साईड येते 49,400 रुपये. टोटल तुम्ही स्वतः घरी करायची आहे, आपल्याला खूप टाइम लागेल. नाही तर म्हणजे आपला असा व्याज जर लेस केलं तर अमाऊंट येते 25,000. म्हणजे सर क्रेडिट साईड मधनं जर मी डेबिट साईड मायनस करतोय तर बॅलन्स किती येते आपला 25,000 म्हणजे 25,000 रुपये. सर इफ ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे डेबिट साईड कमी. परत तेच वाक्य येणारा बॅलन्स काय असेल आपला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. बघा म्हणजे असं आपला अकाउंट टॅली होईल 74,400 74,400 दोन रेषा मारायच्या आहेत. बघा हाच ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो, एक इफेक्ट पुढे गेला डेबिटला, दुसरा इफेक्ट जाईल क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती तो 25,000. त्यानंतर बघा आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा, किती टोटल येते 25,000 आणि 1,500. सर्वात अवघड प्रश्न 25,000 आणि 1,500 किती 26,500. बघा 26,500 क्रेडिट साईड जास्त येते, 26,500 रुपये. त्याच्यात डेबिट साईडची टोटल करून ते मायनस करा. डेबिट साईडची टोटल किती येते, डेबिट साईडची टोटल किती 11,300 रुपये. म्हणजे बघा आपला बॅलन्स उरतोय 15,200. सर क्रेडिट परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जास्त डेबिट साईड कमी, येणारा जो बॅलन्स असेल त्याला मी काय म्हणतो टू नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट आता वाटण्यासाठी काय करायचं, सोनल अँड मिनल कोणाकोणाला वाटायचं आहे, सोनल अँड मिनल. जर त्यांना नाही वाटला तर काय होईल, बहुतेक लोकांचे काय होईल, भांडणं होईल. म्हणून आपण त्यांचा बॅलन्स काय करायचा आहे, वाटून द्यायचा. यांचे भांडणं होऊ नये म्हणून मी काल एक लेक्चर घेतलं होतं ना, त्या दिवशी परवाच्या दिवशी एक लेक्चर घेतलं होतं का प्रॉफिट शेअरिंग रेशो कशा पद्धतीने वाटला जातो. बघा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काही दिलेलं आहे का आपल्याला त्यांचा रेशो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डे ऑफ मेसर्स सोनल अँड मिनल. बघा काही रेशो दिलेला आहे, त्यांनी रेशो काहीच दिलेली नाही, रेशो दिलेला नाही. मग काय करायचं आता, सर जेव्हा रेशो सायलेंट असतो तेव्हा काय करावं लागतं आपल्याला, तो साध्या प्रमाणात वाटावा लागतो. मग बघा आपला प्रॉफिट किती झाला आहे
15,200 रुपये. त्याला डिवाइड बाय किती करायचं आता? दोन पार्टनर म्हणून 2 बे ग बे बे साठी 14 1 गुणा बे सकी 12 म्हणजे एकाच्या वाट्यात किती आले? 7,600. 7,600 म्हणजे यांची टोटल बरोबर 15,200. सर आता हाच नेट प्रॉफिट नेहमी ट्रान्सफर करायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साइडला? एक इफेक्ट कुठे आलाय? डेबिट साइडला आलाय सर. दुसरा इफेक्ट ऑफ कोर्स कुठे जायला पाहिजे? क्रेडिट साइडला. म्हणून नेट प्रॉफिट नेहमी ऍड करायचा पार्टनर्स कॅपिटल मध्ये क्रेडिट साइडला बाय काय म्हणायचं? नेट प्रॉफिट किती दो? 7,600. 7,600. बघा सोनलचं किती ती 35,000 आणि 7,600 म्हणजे अशी टोटल यांची 42,600. 42,600. बघा सर्वात अवघड प्रश्न हा. 42,600 मधनं काहीच नाही गेले भाऊ. 42,600 मधनं काहीच नाही गेले. किती होते? 42,600. त्यानंतर क्रेडिट साइड बघा. क्रेडिट साइडची पण 42,600 टोटल येते. परत तोच प्रश्न क्रेडिट साइड मधनं डेबिट साइड मायनस करायचे. सर डेबिट साइडला काहीच नाही मग 42,600 मधनं सर काहीच नाही गेले मग किती राहतील? सर तेवढेच राहतील 42,600 रुपये. म्हणजे याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन. बॅलन्स कॅरी डाऊन. त्यानंतर बघा हाच बॅलन्स नेहमी लिहायचा कॅपिटलचा बॅलन्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला सुरुवातीला कॅपिटल. बघा सोनल 42,600 आणि विनर 42,600 म्हणजे यांची टोटल झाली 95,200. यांची टोटल झाली किती? 95,200. व्यवस्थित लिहा 95,200. जर आपलं पोरांनो सर्व उदाहरण बरोबर असलं ना, सर्व उदाहरण काय असलं बरोबर असलं तर आपलं बॅलन्स शीट काय व्हायला पाहिजे? टॅली व्हायला पाहिजे. बॅलन्स शीट टॅली करताना बघा असेट साइड किती येते? लायबिलिटी साइड किती येते? जर आपलं उदाहरण बरोबर आहे तर आपलं बॅलन्स शीट टॅली होतंय 1,41,900. 1,41,900. 1,41,900. बघून घ्या तुम्ही टोटल एकदा घरी करत जा. चुकलं तर मला सांगत जा म्हणजे मी दुसऱ्या दिवशी काय करेन ते तुम्हाला परत सांगेल बघा कशा पद्धतीने कुठे चूक झाली काय झाली. आपले इफेक्ट बरोबर असतील पण बेरीज मध्ये थोडं बारीक तिकडे झालं तर तुम्ही सांगत चला. तुम्ही बेरीज स्वतः घरी करत जा. बघा अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम नंबर सोनल आणि विनलला काय केलंय आपण त्यांचं क्लोज केलेलं आहे. म्हणजे आता सोनल विनल मागणार नाही त्यांना त्यांचा प्रॉफिट काय करून दिला आपण वाटून दिला. त्यानंतर उद्या तुम्हाला काय करायचं आहे प्रॉब्लेम नंबर 3. या प्रॉब्लेम नंतर एक मी तुम्हाला एक होमवर्क साठी प्रॉब्लेम सेंड करेल. सिंपल प्रॉब्लेम राहील तो तुम्हाला काय करायचा आहे सोडून मला सेंड करायचा आहे. आणि प्रत्येकाने मला फीडबॅक देत चला की बा सर मी व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर मला अमुक डाऊट आले. नवीन ज्या मुली त्या होमवर्क पाठवायला जर काही त्यांना शंका वाटत असेल तर बिंदास पाठवत चला. कारण बाकीच्या पण मुली पाठवत आहेत तुम्हीच पाठवत नाही काही नवीन मुली आहेत त्या. बाकी पुढचा प्रॉब्लेम होता आपला राम अँड गोपाल. प्रॉब्लेम नंबर 3 राम अँड गोपाल. हा राम अँड गोपालचा प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचा आहे तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे. यातील जेवढा भाग तुम्हाला सोडवता येईल तेवढा तुम्ही काय करायचं आहे सोडवायचा आहे. म्हणजे तुम्ही नंतर कुठे चुकताय तुम्हाला समजेल. पण मग तुम्ही काय करा सोडवण्याचा प्रयत्न करा जेवढा येईल तेवढा. नाही आला तर काय हरकत नाही आपण इथे सोडवणारच आहोत. चला मग आपण उद्या बघूया आता राम अँड गोपालचा प्रॉब्लेम. चला थँक्यू.